पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर एरोनॉमिक्स 2025चा शुभारंभ. क्रेडाई नाशिक मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ हवा, शून्य कचरा आणि सशक्त नाशिकसाठी एरोनॉमिक्स 2025 या मोहिमेचे उद्घाटन पर्यावरण तथा वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की आपण जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असताना पाणी आणि हवेचे प्रदूषण, जंगलतोड, निसर्गाचा ऱ्हास यासारख्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वाढत्या गरजांमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाढत्या शहरातील प्रदूषण टाळायचे असेल तर ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायांचा विकास करून शहराकडे स्थलांतर कमी केले पाहिजे. रेन वॉटर हार्वेस्टिंग, सुका कचरा, ओला कचरा वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर टाळणं, नदी स्वच्छता, वृक्षतोड आणि डोंगरांचे उत्खनन थांबून नवीन वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक AI तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आत्तापासूनच उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. एरोनॉमिक्स 2025च्या या उद्घाटन सत्रामध्ये नाशिक प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणस्नेही शहर बनवण्यासाठी नाशिक मनपाच्या आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य अविनाश ठाकणे, क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल आहेर आदींनी पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयी विचार मांडले. त्यावेळी प्रदूषणाविषयी उपाययोजना सुचवणारी श्वेतपत्रिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. तसेच प्रदूषण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयीच्या उपाययोजनांची माहिती देणारी चित्रफितही प्रदर्शित करण्यात आली. आणि या एरोनॉमिक्स 25 मोहिमेमध्ये नाशिक शहरातील उद्योजकांच्या संघटना, नाशिक सिटिझन फोरम, वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना, IT असोसिएशन, इंजिनियर्स असोसिएशन आदी विविध संस्थांचा सहभाग आहे. यावेळी क्रेडाईचे व्हाईस प्रेसिडेंट उदय घुगे यांनी 2025 या प्रकल्पाविषयीची संकल्पना स्पष्ट केली. क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यावेळी बोलताना म्हणाले की पर्यावरणासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे, गरजेचे आहे आणि हवेच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी निश्चित असा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी उपस्थितांनी स्वच्छ हवेसाठी, पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याची शपथ दिली. उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर आणि उद्योजकांच्या संघटनेबरोबर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील प्रदूषणावर आपण चर्चा करणार असून कुंभमेळ्यामध्ये साधूंचे वास्तव्य असणाऱ्या तपोवनातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थळाची पाहणी करणार आहेत. तसेच वेळोवेळी आपण नाशिकला भेट देणार आहोत, कारण आता कुंभमेळा जवळ आला आहे आणि येथील पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात आपण लक्ष घालू असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. मी इंडस्ट्रीच्या लोकांबरोबर उद्योग विभागाच्या हिशोबाने भेट देणार आहे आणि CETPला पण भेट देणार आहे आणि या संदर्भात वेळोवेळी मी आता नाशिकला येणार आहे, कारण कुंभ जवळ येतोय आणि इथल्या पाण्याच्या प्रदूषणाच्या संदर्भात लक्ष घालू. काय मी तर मायापुरते नियम जर केले तर मी जगाला सांगू शकते. मी नियम केले काय, कार्यकर्त्यांनी फटाके वाजवायचे नाही. मी नियम केले की प्लास्टिक सिंगल यूज वापरायचं नाही, मला नाही द्यायचे. प्लास्टिक असलेले बुके, प्लास्टिक वगैरे हे सगळं नाही द्यायचं. आता आज लोकमान्य टिळकांचं स्मरण आपण केलं आणि अण्णाभाऊ साठेंचं. हे किती त्या काळात विचार त्यांचे पुढचे होते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव होताच की कालनिर्णयमध्ये होता, पंचांगात होता. आणि त्यामुळे नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल हे सतत आपण प्रत्येक जण विचार करत असतो. मग आता हा उपक्रम असेल किंवा इतरही विकासाच्या दृष्टीने आपण सर्वच जण सतत प्रयत्न करत असतो. खरं तर आज कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनलेली आहे. नाशिकमध्ये आपण बघतो की 2027ला सिंहस्थ येतो आहे आणि त्यामुळे सिंहस्थाच्या दृष्टीने आपल्याला जवळपास 2 वर्षाचा कालावधी आहे आणि यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा होत चाललेला आहे. आणि कळत नकळत ह्या प्रदूषणाचे आपण सर्वजण कुठं ना कुठं निर्माते आहोत. आणि हे प्रदूषण कमी करण्यासाठी आज सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती क्रेडाई नाशिकने येऊन आज जो हा कार्यक्रम इथे ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, हे निश्चित ह्या शहराला एका वेगळ्या दिशेने
घेऊन जाईल. ह्या विभागाचा ताईंनी हातभार स्वीकारला किंवा पदभार स्वीकारला तेव्हापासून इंडस्ट्रीला पूरक किंवा आदरणीय मोदीजींचा 2047 पर्यंतच्या विकसित भारताच्या स्वप्नाला पूर्ती देण्यासाठी ताईंनी ह्या विभाग